भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेणार आहेत अशी माहिती कळते। भाजपच्या संकल्प पत्राचं आज प्रकाशन होतं आणि त्या प्रकाशनाआधी आज ते भेट घेतील अडवाणींची अशी आत्ताची माहिती कळते। भाजपमधली एक महत्त्वाची घडामोड निश्चितच म्हणावी लागेल। संकल्प पत्राचं आज प्रकाशन होतं आणि त्याआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेणार आहेत अशी माहिती कळते। अधिक माहिती घेणार आहोत प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, भाजपमधली एक निश्चितच महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल, कारण याआधी अडवाणींनी नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर उमेदवारी या सगळ्याच मुद्द्यांमुळे ते चर्चेत होते। बरोबर आहे, अत्यंत महत्त्वाची घडामोड मानली जाईल, कारण की ज्या पद्धतीने मार्गदर्शक जे नेते आहेत भारतीय जनता पक्षाचे, मुरली मनोहर जोशी असो, लालकृष्ण अडवाणी असो, यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेण्याचा संकल्प आज संकल्प पत्राच्या पार्श्वभूमीवरती पक्षाचे अध्यक्ष जे आहेत अमित शहा यांनी सोडला आहे आणि ते काही क्षणातच होऊ शकतात की अमित शहा हे लालकृष्ण अडवाणी यांचं ते पृथ्वीराज रोडवरती जे निवासस्थान आहे त्यांचं सरकारी निवासस्थान तिथे जातील आणि तिथे लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतील। सोबतच याच पद्धतीने मुरली मनोहर जोशी आहेत जे खास करून राजेंद्र प्रसाद रोडवरती राहतात, तिथे जाऊन त्यांची भेट घेतील। या प्रकारचा प्रयत्न अमित शहाचा आहे, कारण की ज्या पद्धतीची चर्चा होती की लालकृष्ण अडवाणी प्रचंड नाराज आहे, ज्या पद्धतीनं पक्षामध्ये अंतर्गत राजकारण सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं पक्षातील लोकशाहीला घातक अशा प्रकारचं वातावरण असल्याची टीका ब्लॉगद्वारे खास करून लालकृष्ण अडवाणी यांनी केली होती। त्यानंतर आता या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। धन्यवाद प्रशांत, या माहितीबद्दल। आपण बघतोय भाजपमधली एक महत्त्वाची घडामोड, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे लालकृष्ण अडवाणींची काही वेळातच